आज शिवून तयार केलेली बॅगची रुंदी 14 इंच, उंची 10 इंच आणि बॅगचे बॉटम 4 इंचाचे तयार झालेले आहेत. ही बॅग आपण पिकोफॉल करताना साईडचा जो साडीचा पार्ट निघतो त्यापासून आपण ही बॅग तयार केलेली आहे. त्यासाठी घरच्या साहित्यात ही बॅग आपली तयार झालेली आहे. गोणी आणि वेलक्रो आणि हे साडीचे पीस वापरलेले आहेत. प्रथम आपण ही गोणीचा आकार कट करून घेतलेला आहे आणि हे तुकडे आपण आता इस्त्री करून घेऊया. आता या सर्व पीसला आपण इस्त्री करून घेतलेले आहे आणि रुंदी 15 इंच आणि लांबी 25 इंच घेतलेली आहे या गोणीची कट करून. आता उलट बाजूकडून आतल्या बाजूकडून आपण हा एक पीस शिलाई करून घेऊया. या पीसवर शिलाई करून घेतल्यानंतर फोल्ड करून घ्यायचं आहे. आतली गोणी दुमडायची नाही. न दुमडताच त्यावर आपण एक शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपण पट्टीच्या सहाय्याने यावरती 1.25 इंच अंतर मोजून घेऊया आणि ही रेषा अशीच सरळ खालपर्यंत जोडून घ्यायची आहे. प्रत्येक पार्ट आपला हा 1.25 इंचाचा आपण तयार करून घ्यायचा आहे. आता याला आपण पिनअप करून घेऊया किंवा दुसरा पार्ट ठेवून आपण यावर पिनअप करून घेतलं तरी चालेल. आणि अर्धा इंच आपण जी रेषा मारली होती अर्धा इंच भाग ठेवून त्याच्या पुढचा भाग आपण जास्तीचा कट करून घ्यायचा आहे. आता दुसरी पट्टी घेऊन त्यावरती ठेवून आपण जी रेषा मारली होती त्याबरोबर रेषेवरती आपण शिलाई करून घ्यायची आहे. आता या दुसऱ्या पार्टवर आपली शिलाई करून झालेली आहे. तो आता आपण असं सुलट करून घ्यायचा आणि पुन्हा 1.25 इंच अंतर आपण दुसऱ्या पार्टवर पण मोजून एक रेषा आखून घ्यायची खालपर्यंत आणि याला पण आपण आता पिनअप करून घेऊया. पिनअप केल्यानंतर पुन्हा आपण जास्तीचा भाग पुढचा रेषेच्या पुढे अर्धा इंच ठेवायचा आणि पुढचा जास्तीचा भाग कट करून घ्यायचा आणि ही पट्टी दुसरी घेऊन मारलेल्या रेषेवरती पुन्हा जोडून घ्यायची आहे. अशा आपण शेवटपर्यंत या पट्ट्या जोडत जायचं आहे. अशा प्रकारे आपण आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शेवटपर्यंत या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि शेवटची पट्टी अशी जोडल्यानंतर जास्त लांब रुंदीची पट्टी घ्यायची आहे आणि ही जोडून घेतल्यानंतर अशी फोल्ड करायची आणि फोल्ड करून यावरती आपण आता शिलाई करून घेऊया. आता हा गोणीचा भाग पण आपला बंद झालेला आहे दोन्ही बाजूंचा आणि साईडचा समोरचा भाग आपण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. बंद तयार करून घेण्यासाठी आपण कापड 3.5 इंच रुंद आणि 17 इंच लांबीचे घेतलेले आहे आणि गोणीचा पीस 1 बाय 17 इंचाचा घेतलेला आहे
अशा प्रकारे आपण हे दोन्ही बंद तयार करून घेतलेले आहेत. आता बाहेरच्या बाजूने आपण 5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि हे बंद आतल्या बाजूने जोडून घ्यायचे आहेत बॅगला. आता या दोन्ही बाजूंना आपले बंद जोडून झालेले आहेत. आता आपण यावर 3 इंच रुंदीची आणि 16 इंच लांबीची ही पट्टी घेतलेली आहे. ती प्रथम अर्धा इंच फोल्ड करायची आणि यावरती शिलाई करायची आणि पुन्हा आपण शेवटी पण अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची आणि अशी आता आपण ही सुलट भागावरती ठेवून यावरती एक दाबटीप घालून घेतलेली आहे. पुन्हा खाली अर्धा इंच फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंना हे पट्टी आपली आता जोडून झालेली आहे. हा भाग आपण असा एकमेकावरती ठेवून दोन्ही बाजूंना शिलाई करून घेऊया आणि त्यानंतर आता आपण बॉटम आखून घेऊया. 2 बाय 2 इंचाचा आपल्याला हे बॉटम कट करून घ्यायचं आहे. आता हा एक बॉटम जसा आपण कट करणार आहोत त्याच आकारात आपण दुसऱ्या बाजूचा पण बॉटम कट करून घ्यायचा आहे. आता हा बॉटम आपण अशा प्रकारे धरून जोडून घ्यायचा आहे. बॉटम आपला आता तयार झालेला आहे. आता आपण एक पट्टी घेऊन याला पण बंद करून घेऊया दोन्ही बाजूंना. आता आपली ही बॅग व्यवस्थित सुलट करून घेऊया. सुलट केल्यानंतर खूपच सुंदर आपली ही बॅग तयार झालेली आहे. आता वेलक्रो घेऊन बंदांच्या मधोमध आपण दोन्ही बाजूंना एक एक जोडून घ्यायचं आहे. वेलक्रो जोडून झाल्यानंतर आपली ही बॅग तयार झालेली आहे. आपल्या या बॅगचे बॉटम खूपच सुंदर आणि बॅगसुद्धा खूपच कडक अशी छान तयार झालेली आहे. बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.